नाशिकमध्ये महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह मातुलेश्वर मंदिर मातोरी नाशिक येथे करण्यात आला आहे। हा सप्ताह 2 मार्च 2024ला सुरुवात झाला असून 9 मार्च 2024 रोजी सांगता होणार आहे। या सप्त्याला हरिभक्तपरायण भागीरथ महाराज काळे सिन्नर, हरिभक्तपरायण महेश महाराज हरवणे अहमदनगर, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर जळगाव, हरिभक्तपरायण संजय नाना घोंगडे देवळा, हरिभक्तपरायण अशोक महाराज इलग आळंदी, हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव मालेगाव, हरिभक्तपरायण अमोल महाराज बडाक आळंदी, हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज डावरे, हरिभक्तपरायण अमोल महाराज जडाक आळंदी यांची कीर्तनाची सेवा लाभणार आहे। तसेच संगीत अलंकार प्रकाश महाराज कातकाडे, सदानंद महाराज कुदळे, कचरू महाराज शिंदे, विकासदादा बेलुकर, ज्ञानेश्वर ताई पिंगळे यांची सेवा लाभणार आहे। या कार्यक्रमास नवजीवन मित्रमंडळ मातोरी शिवाजी त्र्यंबक पिंगळे, सीताराम पांडुरंग पिंगळे, दिनकर बापूराव कातडे, सुरेश मधुकर पिंगळे, दिलीपराव कातडे, पंढरीनाथ घोंगडे, बापूराव पिंगळे, तुकाराम रणू जर्वे, सारंगधर दामोदर पिंगळे, मदन पिंगळे, रमेश सूर्यवंशी, अशोक उपसुंदे, मधुकर गोंधळे, खंडू कातडे, सोमनाथ पिंगळे, दादा पिंगळे, किरण कानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे।
दायवाना आता गजाली येईल तुमच्या चांगल्या दायवाना आता गजाली येईल तुमच्या
प्रतिसाद द्याल जातो. आपण या ठिकाणी मातुरी गावामध्ये आलेलो आहोत. मातुरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्ताने आहे. तर तेथील सप्ताहाचे जे आपले सदस्य आहेत की ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह होतोय त्यांच्याशी आपण या ठिकाणी माहिती घेतो. प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार दररोज सेवा देण्यासाठी येत आहे. तरी दररोज काकड आरती, हरिपाठ व संध्याकाळी 4 वाजता हरिपाठ व रात्री 9 ते 11 भव्यदिव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी मी सर्व नागरिकांना, भाविकांना, या पंचक्रोशीतील भाविकांना आवाहन करतो की फार वर्षापूर्वीपासून मातुरी गावात मातुलेश्वर हे स्थान नाशिक जिल्ह्यात अत्यंत जागृत देवस्थान आहे. हे पूर्वी लोकांपासून सांगत आलेलं आहे. त्यात ह्या मातुलेश्वर मंदिराची हकीकत अशी आहे की फार वर्षापूर्वी इथे सारंग नावाचा ऋषी राहत होता. तेव्हा जाता जाता शंकराने इथे बाण मारला. बाण मारल्यानंतर इथं पाणी निघालं. पाणी निघाल्यानंतर ते पाणी असं होतं की पांढरं शुभ्र. मग तिथंशी गावकऱ्यांनी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन त्याचं तळं बांधलं. तळं बांधल्यानंतर जेव्हा बाण निघाला तर त्या याच्यातून शंकराची पिंड निघाली. पिंड निघाल्यावर तिथं ते गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंदिर स्थापन झालं. आणि याची हकीकत अशी का कोणी भाविक वगैरे हळद कुंकू वाहिलं का लगेच त्याची मनोकामना पूर्ण व्हायची. तसंच आमचे वडील नथू राजाराम कातड आणि चंद्रभान साठे हे फार वर्षापासून तिथं देवाची सेवा करायची, आंघोळ करायची. ते एक दिवशी साक्षात परमेश्वराने त्यांना त्यांचा दृष्टांत दिला. तो असा दिला का ते पाण्यामध्ये पोहत असताना 3, 3:30, 4 वाजता सर्व पाणी सोन्यासारखं झालं. आणि झाल्यानंतर त्यांनी घाबरून गेले. म्हणून बाहेर आले तर साक्षात शंकर साधूच्या म्हणजे शंकर स्वामी हे भोलेनाथ साधूच्या स्वरूपात तिथं उभे राहिले. बाळानं तुम्हाला काय पाहिजे. पण हे घाबरून गेले. हे काय झालं आणि ते काहीच बोलले नाही. लगेच ती मूर्ती गायब झाली. तशी या मातुलेश्वराची ही आख्यायिका आहे. मग तिथं हळद कुंकू वाहिलं का कुठल्या भाविकांनी त्याच्या मनोकामना पुरा व्हायच्या, त्याची इच्छा पूर्ण व्हायची. श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरायची. इथं रस्ते नव्हते, काही नव्हते, तरी बस यायच्या आणि कोणी हळद कुंकू वाहिलं का त्याची मनोकामना पुरायची. विशेष म्हणजे कोणी हळद कुंकू वाहिलं तर कोणाच्या लग्नाच्या कार्यक्रमावरसाठी तिथून डायरेक्ट त्या कुंडातून लग्नासाठी कशाचे भांडी निघायची. म्हणजे ह्या आणि कोणीही बी मनोभावाप्रमाणे इच्छा हळद कुंकू वाहिले का त्याची इच्छा पूर्ण होऊन त्याची कोणाचा आजार असो, कोणाचे लग्नाचे कामं असो, काही असो, इथं असं हे मातुलेश्वर देवस्थान त्याची प्रसिद्धी झाली. याच्यापेक्षा जास्त अजूनही जुने लोक सांगायचे, त्याच्याबरोबर मला ही माहिती आहे. याच्यापेक्षा जास्त काही माहिती नाही आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
नमस्कार. या ठिकाणी आपण आता ज्यांचं कीर्तनाचा महोत्सव होता त्यांचं कीर्तनाचे जे महाराज होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने माहिती सांगितलेली आहे. नवजीवन मित्रमंडळाचे सर्व जे सदस्य आहेत की ज्यांच्या वतीने हा सोहळा या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यापैकी सर्वजण आपल्याला या कार्यक्रमाबद्दल सप्ताहाबद्दल या ठिकाणी माहिती या ठिकाणी सांगतील. 89 साली आम्ही महाशिवरात्रीनिमित्त नवजीवन मित्रमंडळ स्थापन केलं. त्याचं आज 34 वर्ष संपून 35 वर्षात पदार्पण करीत आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळामध्ये पहिले 2च दिवस कार्यक्रम व्हायचे, तर आता आम्ही 7 दिवसाचे कार्यक्रम सुरू केलेले आणि त्याच्या भव्य दिव्य मातुरी ग्रामस्थ नवजीवन मित्रमंडळ ते संपन्न करीत आहे. नाशिकपासून मातुरी हे गाव 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर गाव असताना इथं मातुरेश्वर मंदिर हे खूप जुन्या जवळजवळ ही 3री पिढी आहे. इथं सप्ताह सुरू होतो. हा सप्ताह नंतर नवजीवन मित्रमंडळाने एक 35 वर्षापासून तो सादर केलेला आहे. आज त्याचा 35वा वर्ष संपलेलं आहे, हे सुरू झालेलं आहे. मी मातुरी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. मातुलेश्वर मंदिराचं जीर्णोद्धार हा मातुरी ग्रामस्थांनी त्रेतायुगात केलेला आहे. या मातुलेश्वर मंदिरामध्ये फार वर्षापासून पूर्वी तिथे स्वयंपाकासाठी असेल काही कार्यक्रमासाठी असेल भांडे निघायचे आणि त्या कुंडामधून रात्री तांदूळ ठेवले की दुसऱ्या दिवशी तिथं भांडे निघायचे. इतकं असं हे जागतिजोत दैवत आहे मातुलेश्वराचं. इथे पूर्वीची अशी आख्यायिका आहे की श्रीराम प्रभू ज्यावेळी वनवासाला फिरत होते त्यावेळी ते या ठिकाणी आले आणि त्यांना पाणी शोधण्यासाठी त्यांनी बाण मारला, मातीची पिंड केली आणि म्हणून त्या पिंडीला नाव मातुलेश्वर मंदिर असं पडले आणि तेथून पाण्याचं कुंड तयार झालं. तेव्हापासून त्या जागेवर एक मोठं असं तीर्थ आहे. आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की गेली 35-40 वर्षापासून नवजीवन मित्रमंडळाची स्थापना करून हे नवजीवन मित्रमंडळ 7 दिवसाचा मोठा सप्ताह भरवतं आहे आणि मोठे भाविक या सप्त्याला उपस्थित राहतात. मातुरीतलेच असतील, बाकी पंचक्रोशीतही भाविक उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे 7 दिवस हा सप्ताह चालतो आणि 7व्या दिवशी फार मोठ्या अशा प्रमाणावर येथे मोठा भंडारा होतो. या भंडाऱ्यामध्ये प्रत्येक माणसाला महाप्रसाद म्हणून जेवणासाठी निमंत्रित केलं जातं आणि त्याच दिवशी काल्याचं कीर्तन सकाळी होऊन सायंकाळी 4 वाजता गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी दिंडी निघते. ही दिंडी अतिशय पाहण्यासारखी असते, वाखाणण्यासारखी असते. या दिंडीमध्ये 100-150 मुलं असतात, लेझिमचे मुलं असतात, कलापथकं असतात, बाया रांगोळी काढतात. अगदी मोठ्या प्रमाणावर ही दिंडी होते आणि अशा प्रकारे हा उत्सव अगदी मातुरीकर आनंदात साजरा करतात. धन्यवाद. या ठिकाणी आपण मातुरी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मातुरी गावामध्ये या सप्ताहाच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी हजर आहोत. मातुलेश्वराचं या ठिकाणी मंदिर आहे आणि मातुलेश्वराच्या मंदिराच्या निमित्ताने हे जागृत देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज ज्यांचं कीर्तनाचा कार्यक्रम झाला ते आपल्याला महाशिवरात्रीच्या निमित्ताने जो कीर्तन सप्ताह आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला या ठिकाणी सांगते. गंगा विशुद्धं नेतपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरीयोगिराजं. भगवान मातुलेश्वराच्या पावन दरबारामध्ये आज या मातुरी गावामध्ये गेल्या 34 वर्षापासून सुरू असलेला अत्यंत भव्य दिव्य हा सोहळा, कीर्तन सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी मातुरीकर साजरा करत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं हे गाव आहे. मला असं वाटते नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भगवान महादेवाचे शिवालय आहेत, परंतु त्या सगळ्या शिवालयामध्ये एवढंच नाही नाशिक जिल्ह्यात तर हिंदुस्थानातच नाही तर जगभरामध्ये जिथे भगवान शिवजी आहेत तिथे हा महाशिवरात्रीचा पर्व काळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि मला असं वाटतं नाशिक जिल्ह्यातलं हे गाव मातुरी गाव एकदम छोटंसं गाव आहे. 3000-4000 लोकसंख्येचं गाव आहे, परंतु हा जो सोहळा आहे मातुरीकर एकत्र येऊन करत आहेत. हा सोहळ्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की हा सोहळा छोटा आहे. हा सोहळा
अगदी छोटासा असेल असं अजिबात वाटत नाही. अत्यंत भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी होतो. यामध्ये ग्रामस्थ खूप मोठं योगदान या ठिकाणी देत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात अन्नदानाच्या पंक्ती या ठिकाणी होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी कीर्तनासाठी जमतोय, ज्ञानदान होतं आहे, भगवान शिवजींचं या ठिकाणी नामस्मरण होतं आहे. आणि महाशिवरात्रीचा उद्देश आहे तरी काय? भगवान शिवजींचं स्मरण करणं, भगवान शिवजींसाठी आपला वेळ देणं, आपला जीव देणं, आपला प्राण देणं, किंबहुना आपलं सर्वस्व महादेवासाठी वाहून देणं, हाच उद्देश शिवरात्रीचा आहे, भजनाचा आहे. आणि तो उद्देश या ठिकाणी मातुरीकर सफल करत आहेत. म्हणून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी मातुरीकरांना देतो. अत्यंत सुंदर सोहळा ते करतात. या ठिकाणी मातुलेश्वराची त्यांच्यावरती अनंत कृपा आहेच, ती राहो अशी भगवान महादेवाच्या चरणावरती प्रार्थना करतो. हर हर महादेव. जागृत स्थान आहे. कोणाची मनात काय असलेली इच्छा फक्त हळद कुंकू व्हायचं आणि त्याच्या मनोकामना पुरा व्हायच्या. आणि कोणाला काही आजारपाणी वगैरे असेल तर त्या मातुलेश्वर मंदिराच्या 11 आंघोळी केल्या का सर्व काय आजारपाणी काय असतील ते निघून जायचे, अशी मातुलेश्वर मंदिराची ख्याती आहे. बाकी काही गेल्या 34 वर्षापासून हा नवजीवन मित्र मंडळ एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन केलं. आणि गेल्या अखंड 35 वर्षापासून जे जुने जे वारकरी होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही नवीन मंडळी नवजीवन मित्र मंडळ व मातुलेश्वर भजनी मंडळ तो अखंडपणे चालू ठेवलेला आहे. आणि तो इथून पुढे असंच चालू राहील असं मी ग्वाही देतो. मातुलेश्वर भगवान हे खूप पुरातन मंदिर आहे. तेथे स्वतः रामराया जेव्हा वनवासाला आले तेव्हा त्यांचे पदस्पर्शाने पावन झालेलं असं हे मातुलेश्वर मंदिर तीर्थ आहे. आणि याच अनुषंगाने हा नवजीवन मित्र मंडळाने चालू केलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदा या सप्ताहाचं 35वं वर्ष आहे. मोठ्या सुंदर अशा उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे. यंदा 2024मध्ये 2/3/2024 रोजी सुरुवात झाली आणि 9/3/2024 रोजी याची सांगता आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातले थोर एकाहून बळीरे असे सुंदर महाराजांचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले थोर गायनाचार्य, मृदुंगाचार्य, तसंच मातुलेश्वर भजनी मंडळ, सर्व मातुरी ग्रामस्थ, तसंच तरुण मंडळी सर्व अगदी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि खूप असा आनंद सगळे दुगुणित करतात, लुटतात. अगदी या मातुरीमध्ये गोकुळासारखं स्वरूप या 7 दिवसामध्ये येत असतं आणि सगळेच गावकरी अगदी आनंदाने प्रेमाने तल्लीन होऊन या कार्यक्रमाचा आनंद नेहमीच लुटत असतात. असा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी 34 वर्षापासून चालत्याला आलेला आहे. इथून पुढे चालतच राहणार आहे अशी मी मातुलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो का आमच्या या मातुरी ग्रामस्थांना नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना उदंड आयुष्य दे आणि हा अखंड हरिनाम सप्ताह असंच सातत्यानं अखंड चालू राहू दे. हीच खऱ्या अर्थानं मी मातुलेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.